किमतीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतं। सामान्य नागरिकांचं जीवन मात्र यामुळे त्रस्त झालं। आत्मनिर्भर स्वयंनिर्भरचं गाजर दाखवून नरेंद्र मोदी यांनी या देशाची अर्थव्यवस्था आणि एकंदरीत मागणी पुरवठ्याच्या अनुषंगानं मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्याकडे अक्षम्य स्वरूपाचं दुर्लक्ष केलंय आणि त्याचा फटका आणि चटके हे भारतातल्या सामान्य नागरिकांना लागत आहे। इंधनाची अवस्था इतकी बिकट होणार आहे माहिती असतानाही 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये मशगूल असणाऱ्या मोदींनी या संदर्भात कुठले नियोजन केलं नाही। ही झाली अलीकडच्या काळातली बाब। मात्र क्रूड ऑइलचा भाव हा तळाशी असताना पेट्रोलचे भाव हे गगनाच्या पर्यंत वाढवण्याचं काम मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात 2014 पासून सातत्याने केलं आणि या काळात प्रचंड मोठा नफा जो आहे हा आपल्या ऑइल कंपन्यांना झाला आणि त्यांच्या ज्या 2 मित्रांच्या ज्या कंपन्या आहेत नायरा अजून रिलायन्सच्या जे पेट्रोल पंपची ज्यांची जे लिंक आहे त्यांच्या ज्या रिफायनरी आहेत त्यांना तर कमालीचा फायदा हा मोदींनी करून दिला। या नफ्याचं नियोजन करून त्या संदर्भातला जर वेगळा कोश निर्माण केला असता तो नफा भ्रष्टाचारामध्ये न संपवता त्या नफ्याच्या अनुषंगानं काही रोखे उभारले असते तर आजची परिस्थिती ही नियंत्रणात आणली असती। तेलासाठीचा एक रिझर्व्ह फंड तयार करता आला असता। मात्र त्या रिझर्व्ह फंडच्या अनुषंगानं कुठेतरी डॉलरमध्ये आपला जो पैसा साठवता आला असता। मात्र हे काही केलं नाही आणि या नफ्यातून काय केलं तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा सांगणाऱ्या मोदींनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आणि आज 2-2, 3-3 रुपये हे 2 दिवसाआड जे वाढवत आहेत हे मोदींचं असणार हे पाप आहे। हे पुन्हा एकदा या निमित्तानं कुठेतरी सिद्ध झालं। सीएनजी आणि एलपीजी या दोन्हीच्या संदर्भात असणारा जो तुटवडा आहे या तुटवड्याचा फटका हा मोठ्या मोठ्या उद्योगांना, खत निर्मिती कारखान्याच्या प्रकल्पांना, रेस्टॉरंटच्या चेनला तर थेट स्वयंपाक करणाऱ्या गृहीपर्यंत याचे चटके सगळे पोहोचलेले आहे आणि एकीकडे कुठेतरी पुरवठा सुरळीत नाही, टंचाई निर्माण केलेली आहे आणि दुसरीकडे महागाईचे चटके जे आहेत हे भारतीय नागरिकांना देत असताना या देशाची अर्थव्यवस्था ही गडगडण्याचं आणि कोलमडण्याचं पाप हे नरेंद्र मोदी हे करत आहेत। खरं तर काल तुम्ही कांदा शेतकऱ्या प्रश्नांच्या संदर्भात आंदोलन केल्यानंतर हे सरकार खडबडून झालं, दिल्लीत गेलं आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत कांदा खरेदीच्या कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या संदर्भात चर्चा झाली। निर्यात बंदी उठवलेली आहे आणि कांद्याला नाफेडकडनं खरेदीचा भाव फक्त 15 रुपये देण्यात येताना पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने बघत आहे? स्वतः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या पूर्वी नाशिक जिल्ह्यात आले आणि नाशिक जिल्ह्यात येऊन त्यांनी 2014ला सांगितलं की मी नाशिकचा कांदा खाल्लेला आहे आणि मी खाल्लेल्या कांद्याशी बैमान होणार नाही, इमान राखेल आणि कांद्याला 2400 रुपयाचा हमी भाव मी दिल्याशिवाय राहणार नाही। हे 2014ला नरेंद्र मोदी हे बडबडले होते। त्यानंतर अशा त्यांचीच री जी आहे ही सातत्यानं 2014 पासून तर काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीस तीच री ओढताना आपल्याला आढळून आले। मात्र जेव्हा कांदा खरेदी करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा सुरुवातीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1200 रुपयाची घोषणा केली आणि 1200 कोटीच्या घोषणेनंतरही खरेदी प्रत्यक्षात सुरू केली नाही आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जो विरोधकांनी महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीला पळालं आणि त्या ठिकाणून त्यांनी काय आणलं तर त्या ठिकाणाहून 12.5 रुपयाचे 15 रुपये करून आणले आणि 15 रुपयामध्ये खरेदी किती करणार आहे? पहिले केलेल्या घोषणेनुसार एकूण उत्पादनाच्या केवळ 1% खरेदी होणार होती। आता ते नेमका कांदा किती खरेदी करणार याची स्पष्टता त्यांनी अजून सांगितलेली नाही आणि यासोबतच कांदा हा एपीएमसी मध्ये हा नाफेडच्या माध्यमातून खरेदीला जावा। नाफेड या विभागालाही अर्धांग वायू जो आहे हा भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे आलेला आहे आणि नाफेडला अर्धांग वायू आणत असतानाच खाजगी गुत्तेदारांना आणि खाजगी बगल बच्च्यांना त्यांचे संघ आणि त्यांच्या काहीतरी सोसायट्या ह्या निर्माण करून व्यापाऱ्यांचा कांदा हा खरेदी करण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केली आहे। त्यामुळे 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपयांनी कांदा हा शेतकऱ्याचा खरेदी करायचा आणि थेट 10 रुपये नफा कमवत असताना 15 रुपयात सरकारला विकायचा असं एकंदरीत असणार हे कारस्थान आहे। त्यामुळे नाफेडचा खरेदीचा जो विषय आहे तो तात्काळ नाफेडच्याच माध्यमातून खरेदी व्हावी आणि सगळी खरेदी ही
एपीएमसीच्या माध्यमातून व्हावी आणि 100% शेतकऱ्याचा कांदा हा सरकारने खरेदी करावा आणि 1,500 नव्हे तर 3,000ची शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा 3,000 रुपयातच कांदा खरेदी करावा, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1. नंबर 2, निर्यात बंदी उठवावी. तर निर्यात आपला भारताचा कांदा आज कोणीच घ्यायला तयार नाही. का घ्यायला तयार नाही? तर मोदींना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कोणी पण त्याच्याशी संवाद साधायला तयार नाही. ते भलेही मेलोडी घेऊन चॉकलेट घेऊन फिरतात आहे, मात्र त्यांचं चॉकलेट खाल्ल्यावर त्यांनाच अनफॉलो केलं जात आहे. त्यामुळे आता मोदी यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पत ही शून्य झालेली आहे. ट्रम्प यांच्या ताटाखालचं मांजर नरेंद्र मोदी कुठेतरी झालेले आहेत आणि नरेंद्र सिलेंडर ही ज्या त्यांच्याबद्दलची असणारी जी स्थिती आहे त्या अनुषंगानं आता भारताचा कांदा कोणी घ्यायला तयार नाही. श्रीलंकेमध्ये आपला कांदा जात होता, मात्र 2 वर्षापूर्वी आपला कांदा आकस्मिकरित्या आपण निर्यात बंदी ही केली आणि परिणाम स्वरूप बांगलादेशामध्ये मोठा महागाईचा भडका उडाला. कांदा हा मोठा खरीददार बांगलादेश होता आणि भारताने वेळेवर त्यांची कोंडी केल्यामुळे त्यांनी अक्षरशः याचना केल्या. तत्कालीन त्या पंतप्रधान शेख हसीना यांनी वारंवार विनंती केल्या, अत्यंत गडगडून ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये कांदा मागितला, मात्र आपण दिला नाही. परिणाम स्वरूप बांगलादेशाने भारताकडून कांदा करण्याची जी परंपरा होती, पारंपरिक आपला जो ग्राहक होता, त्यांनी इतर पर्याय शोधले आणि भारताच्या ऐवजी आता बांगलादेश जो आहे इतर देशातून हा कांदा खरीद आहेत. या सगळ्या खेळात काय झालं तर भारतातल्या धर्मांधांनी अर्थात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बांगलादेशातल्या धर्मांध लोकांना प्रोत्साहन मिळाले, त्यांचा अजेंडा हा कुठेतरी पुढे जाईल, अशांतता तिथे होईल, दंगली होतील, म्हणून बांगलादेशामध्ये कांद्याच्या नावावर एक असंतोष निर्माण केला आणि त्याचा परिपाक म्हणजे पुढे जाऊन त्या ठिकाणी सत्ता उलथवून टाकण्यात झाला. त्यामुळे भाजपने बांगलादेशाची जी तिथल्या एकंदरीत जी अशांतता आणि दंगलखोर लोकांना कुठेतरी मदत कांदा निर्यातीच्या माध्यमातून केलेली आहे आणि ही बांगलादेशाच्या या एकंदरीत या प्रवृत्तीच्या म्हणजे दंगेखोर प्रवृत्तीच्या लोकांना भारतीय जनता पक्षाने केलेली पहिली मदत नाही. यापूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते, तर तिथल्या मुस्लिम लीगचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मुस्लिम लीग आणि भारतीय जनता पक्ष यांची बांगलादेशातली असणारी आघाडी जी आहे, युती जी आहे, याची पुन्हा एकदा मोदीजींना आठवण झाली आणि त्या निमित्तानं बांगलादेशात अराजकता निर्माण करण्याचं काम मोदींनी केलं आणि कांद्याचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. आता बांगलादेश आपल्याकडून कांदा घेत नाही, सत्ता परिवर्तन तिथलं झाल्यावरही. आपल्या लगतचा श्रीलंका जो आहे तो आपल्याकडून कांदा घेत नाही. आखातामध्ये आपला कांदा जो आहे तो त्या ठिकाणी कुठे जात नाही आणि मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कांदा कोणी घेईन असा झालाय, कारण सर्वांशी संबंध खराब करून टाकलेले आहेत. त्यामुळे स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या माणसांनी ज्या आपल्याला थापा मारल्या त्या या कांद्याच्या निमित्तानं ह्या कुठेतरी उघड्या झालेल्या आहेत. त्यामुळे मोदी आहे तो नामुमकिन आहे अशी भारताची एकंदरीत कांदा निर्यातीची परिस्थिती झालेली आहे.